स्वयंपाक झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम असतं ते किचन ओटा आणि गॅस शेगडी क्लीन आणि स्वच्छ करणं. त्यावरचे तेलाचे डाग, मसाल्यांचे डाग आणि स्वयंपाक करताना गडबडीत झालेली सगळी ती घाण. जोपर्यंत आपण आणि त्यातून जर का भाकरी वगैरे असेल तर भाकरी करताना ओटा जरा जास्तीचाच घाण होतो. आणि आपल्याला ठाऊक आहे की गॅसच्या शेगडीवर पाणी ओतण्याने बर्नरमध्ये पाणी जाऊन, बटनात पाणी जाऊन ती खराब होते. तरी त्या गोष्टीकडे कानाडोळा करून आपण जोपर्यंत साबणाने ती रगडून घासत नाही आणि पाण्याने स्वच्छ करत नाही तोपर्यंत आपल्या महिला वर्गाला काही आनंद, समाधान नाही लाभत. बऱ्याच वेळा मी ठरवते की नको, ज्यावेळेस हा खर्च येतो गॅस शेगडीचा रिपेरिंगचा, की नाही आता ओल्या फडक्यानेच पुसायचं. पण नाही, ते आपण टेम्पररीच विचार करतो की तसं करूया. पण ती ज्यावेळेस स्वच्छ होते पूर्ण क्लीन आणि नीट, ती ज्यावेळेस पाणी ओतून तो ओटा क्लीन स्वच्छ दिसतो त्यावेळेचं समाधान फक्त आणि फक्त आपल्या लेडीज वर्गालाच माहिती आहे. कारण किचनमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे शेगडी ओटा, शेगडी ठेवण्याची जागा, तो ओटा. ती ज्यावेळेस क्लीन आणि नीट असेल तरच दुसऱ्या वेळेस येताना स्वयंपाक करायला तिथे बरं वाटतं, प्रसन्न वाटतं. जर का तो ओटा चिकट राहिला तर खरंच तर चिडचिड होते आणि स्वयंपाक करायला मन होत नाही. बऱ्याच महिलांना माहिती आहे की आपला ओटा हा किती महत्त्वाचा आहे. कोणाकोणाला असं वाटतं की इथे पाणी ओतून साफ करणं बेटर आहे की ओल्या फडक्याने क्लीन करून ओटा क्लीन करणं महत्त्वाचं आहे. पण मला तरी पर्सनली असं वाटतं की जोपर्यंत तो स्वच्छ होत नाही तोपर्यंत नाही. ते समाधानच वेगळे ज्यावेळेस ओटा क्लीन होऊन शेगडी स्वच्छ दिसते.